आज 17 फेब्रुवारी रोजी शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची आपण थोडी माहिती घेऊ. आज ओव्हरऑल मार्केट ग्रीन मध्ये बंद राहिलेलं आहे. मार्केटमध्ये आज साधारण आपल्याला सपोर्टिव्ह किंवा पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे. निफ्टी आपण पाहिले असता 22,959.50 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 30 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. सेन्सेक्स मध्ये पाहिलं असता 75,996.80 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 57 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. बँक निफ्टी मध्ये पाहिलं असता आपण 49,258.90 अंकांनी बंद होऊन 159 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. आज आपण बाकी पाहिलं असता गोल्ड आपण 85,097 इतका रेट चालू आहे. US डॉलर पाहिला असता 86.79 दिसत आहे. आज पॉझिटिव्ह कारण म्हणलं तर डॉलर इंडेक्स आपल्याला कमी दिसत आहे. इंडिया विक्स पण स्थिर दिसत आहे. डॉलर स्थिर झाल्यानंतर मार्केटमध्ये थोडस एक सपोर्ट बनायला चालू होतो. तिथून आपल्याला थोडस क्रूड ही आज $70.80 दिसत आहे. त्यामुळं ओव्हरऑल मार्केटमध्ये आता पॉझिटिव्ह टोन आहे. काही हरकत नाही. बाकी आणि मार्केटसाठी असणारी कारणं आपण शोधूया. आज एक्सपोर्ट डाटा USD आपण पाहिला असता आलेला आहे आपला फोरकास्ट त्यांचं प्रिव्हियस डाटा जो होता $38.1 मिलियन, तो तिथं आपल्याला आज एक्सपोर्ट आपलं कमी झालेलं दिसत आहे. $36.43 दिसत आहे आणि इम्पोर्ट मध्ये 59.42 म्हणजे प्रिव्हियस पेक्षा थोडं का होईना कमी आहे. आणि ओव्हरऑल ट्रेड बॅलन्स पाहिलं असता आपल्याला मायनस मध्ये निगेटिव्ह फिगर दिसत आहे. त्यामुळं थोडंसं ट्रेड बॅलन्स मध्ये एक्सपोर्ट जादा असणं अपेक्षित आहे, इम्पोर्ट कमी असणं अपेक्षित आहे, तर मार्केटला फार फायदेशीर होऊ शकतं. दुसरं आपण पाहिलं असता फॉरेन मार्केटमध्ये आज आपण इंडायसेस मध्ये पाहू ग्लोबल मार्केटचे मेजर इंडायसेस मध्ये आपण पाहिलं असता आज मेजर इंडायसेस मध्ये अजून आपल्याला डाव जोन्स वगैरे दिसत नाही आहे. इंडेक्स फ्युचर्स पाहू आपण. इंडेक्स फ्युचर पाहिले असता आपल्याला डाव जोन्स फ्युचर्स US 5500 प्लस दिसत आहेत आपल्याला. S&P विक्स मायनस आहे. ही पण चांगली गोष्ट आहे. ती काय अमेरिकेचं मार्केट सुद्धा व्होलॅटिलिटी थोडी कमी राहील. जसं आपलं इंडियन विक्स बघतो आपण, इंडिया विक्स तसा S&P विक्स एक महत्वाचा मानला जातो. त्यानंतर युरोपियन मार्केट, एशियन मार्केट आपल्याला प्लस मध्ये दिसत आहे. कमोडिटी मध्ये पाहिलं असतं आपण आज गोल्ड मध्ये आपल्याला वाढताना दिसत आहे. क्रूड थोडस 0.18 इतकंच वाढलेलं दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला मार्केटमध्ये आणि काही कारण सापडत असतं आपण पाहू. आजच्या टॉप गेनर मध्ये पाहिलं असतं आपण अडानी एंटरप्राइजेस, बजाज फिनसर्व, हिंदुस्थान बँक, पॉवर ग्रिड, अडानी पोर्ट, श्रीराम फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, कोल इंडिया, ONGC, HDFC, ग्रासिम, आयशर मोटर, सिप्ला, JSW स्टील, टाटा मोटर, एशियन पेंट, नेस्ले इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, BPCL, रिलायन्स. आज आपण हे पॉझिटिव्ह मध्ये पाहत असताना आपल्या एक लक्षात येतं की सोमवारपासून आपण जे पॉझिटिव्ह ट्रेंड चालू आहे हे रोज पॉझिटिव्ह मधले सलग आजचे उद्या येतात का परत उद्याच्या घेणार मध्ये येतात का, सलग आपल्याला जर ट्राईक केअर दिसत असतील तर त्याच्यात आपल्याला अप ट्रेंड किंवा पोझिशन बनत आहे लॉंगची. म्हणजे शेअर मध्ये मजबूती असं आपल्याला थोडासा अभ्यास करता येईल. त्यामुळे आपण त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवू शकता. रोज घेणं रोज सांगण्यामागचं कारण ते असतं की आज कुठल्या स्टॉकमध्ये कुठल्या स्टॉकने निफ्टी वाढवलेली आहे किंवा त्याच्यामध्ये चांगली स्टोरी चालू आहे किंवा त्याच्यात ग्रोथ पोटेन्शियल आहे, त्यासाठी आपण असं बघत असतो. आता लुझर मध्ये आपण पाहू. लुझर मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, इन्फोसिस, TCS, ICICI बँक, विप्रो, कोटक बँक, LNT, ITC, HDFC लाईफ, ट्रेंड्स,
बेल, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, एसएल टेक आणि टाटा कन्झ्युमर इत्यादी आपल्याला बाजारामध्ये दिसत आहे. आज आपण फॉरेन इन्स्टिट्यूटने केलेले आपण थोडंसं पोझिशन पाहू. त्याच्यामध्ये कॅश मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूटने आपल्याला 3,937.83 अंकाची नेट विक्री केलेली दिसत आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने कॅशमध्ये आपल्याला 4,759.77 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. या दोन्ही नेट फिगर आहे. आता इंडेक्स फ्युचरमध्ये पाहू. एफ ने आपल्याला निफ्टी 50 मध्ये 394.81 कोटीची आपल्याला फ्युचर्समध्ये बाय केलेली दिसत आहे. निफ्टी बँक फ्युचरमध्ये 158.97 कोटीची नेट बाईंग दिसत आहे, नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 0.17 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये आपल्याला 45.22 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता आपण 10.53 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आता आपण एफ इंडेक्स ऑप्शन्स मध्ये पाहू. निफ्टी 50च्या ऑप्शन्स मध्ये 3,881.28 कोटीची आपल्याला निव्वळ ऑप्शन्स मध्ये नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला 2,443.38 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी ऑप्शन्स फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 141.18 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 463.91 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये 0.03 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आता आपण निफ्टी इंडेक्स फ्युचर आणि ऑप्शन्स निफ्टी 50चं आपल्याला 394 कोटीची बाय दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट निफ्टी 50च्या ऑप्शनमध्ये आपल्याला विक्री दिसत आहे. आपण याला क्रॉस चेक ऑप्शन चेन मध्ये पाहिला असता ऑप्शन मध्ये आपल्याला पुट साईड सगळी विक्री दिसत आहे ओव्हरऑल, आणि इन द मनीच्या कॉल मध्ये आपल्याला थोडेफार बाईंग दिसत आहे. त्याच्यात आपण रेजिस्टन्स सपोर्ट कसे बघायचे हे आपण सांगत असतो. तिथं आउट ऑफ मनी मध्ये किंवा ज्या स्ट्राईक प्राइसला कॉल रायटिंग जास्तीत जास्त झालेलं असतं तिथं आपल्याला साधारण इथं आपल्याला 22,800च्या आसपास एक सपोर्ट तयार होताना दिसत आहे. कुठला इथं मोठा सपोर्ट दिसत आहे साधारण 22,600च्या आसपास. आपण एक्सपायरीच्या हिशोबानं रेंज किती आहे, साधारण कुठंपर्यंत निफ्टी जाऊ शकते याचा अंदाज घेण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो. आणि इथं पाहिलं असता 23,200 पाशी आपल्याला पुट रायटिंग जास्त दिसत आहे 64,000चा. पण बऱ्यापैकी पुट रायटिंग मध्ये आज मायनस झालेले दिसत आहेत, म्हणजे ओपन इंटरेस्ट कमी झाले याचा अर्थ थोडंसं पोटेन्शियल दिसत आहे. दुसरं पाहिलं असतं आपण प्रत्येक एक्सपायरीच्या याच्यात बघू शकतो. प्लस बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी बघू शकतो. आज या डाटामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शन्स यांचे फिगर पाहू. स्टॉक फ्युचर मध्ये 2,456.57 कोटीची नेट बाईंगची फिगर दिसत आहे खरेदी केलेली. आणि स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता 504.82 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. दुसरं आता आपण ह्याच्यामध्ये ऑप्शन चेन पाहिलं. आज सेक्टरल इंडायसेस मध्ये पाहिलं असतं आपल्याला की ॲटोमध्ये आपल्याला 117 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आपल्याला 237 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला 31 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 84 अंकाची वाढ दिसत आहे. त्यानंतर निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता आपण त्याच्यात 264 अंकाची वाढ दिसत आहे. FMCG सेक्टर मध्ये पाहिलं असता आपल्याला 193 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण 62 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपण आपल्याला न्यूट्रल दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपल्याला 10 अंकाची घट दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपण
निफ्टी एनर्जीमध्ये आपल्याला 165 अंकाची वाढ दिसत आहे. प्रामुख्याने वाढलेल्यामध्ये आपल्याला टाटा पॉवर, अदानी पॉवर, बीपीसीएल, रिलायन्स सुद्धा आज आपल्याला ग्रीन मध्ये बंद झालेला दिसत आहे. आयओसी, एनटीपीसी, अडानी ग्रीन साधारण निफ्टी एनर्जी मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह दिसत. आता आपण निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला 36 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. पर्सेंटेज वाईज पाहिलं असता इंडोसिंड बँक, आयडीएफसी फर्स्ट, एचडीएफसी बँक, फेडरल बँक इत्यादी आपल्याला वाढलेल्यामध्ये दिसत आहे. आपण आता ग्लोबल मार्केटचा सिनारिओ पाहू. आज ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला साधारण अजून ओपन झालेलं दिसत नाही युएस मार्केट. युरोपियन मार्केटमध्ये तर आपल्याला पॉझिटिव्ह ट्रेंड कॅरी झालेलं दिसत आहे. गिफ्ट निफ्टी 31 अंकांनी प्लस झालेलं दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला पॉझिटिव्ह ट्रेंड मार्केटमध्ये दिसत आहे. आता हा उद्या येणाऱ्या न्यूज याच्यावर टिकतो नाही टिकतो, साधारण आपण डाटा वगैरे बघितलेले आहेत आणि न्यूज बेसवर रिझल्टचे पण सेशन आता संपलेलं आहे. ओव्हरऑल जे काही चालेल ते पोटेन्शियलवर, स्टॉकच्या फंडामेंटलवर आणि स्टॉक वाईज निफ्टी असं म्हणता येणार नाही, कारण खूप स्टॉक आपल्याला आता कमी पीईवर म्हणजे स्वस्त प्राइसला मिळत आहेत. त्यामुळं स्टॉक सिलेक्शन चांगलं करणं गरजेचं आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन, फंडामेंटल चेक करून, त्याचे अर्निंग पाहून आपण स्टॉकमध्ये चांगली गुंतवणूक करू शकतो. सतत त्याचा अभ्यास करत राहिलं पाहिजे आणि आपण ते साधारण माहिती पाहत राहिलं की आपल्याला बरोबर दिशा मिळायला उपयोग होतो. धन्यवाद.